नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी उज्ज्वला चपळगावकर आपलं स्वागत करते. सरकारनं सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुरक्षा आणि स्वस्त दरात औषधं उपलब्ध व्हावीत यासाठी सरकारी रुग्णालयातल्या डॉक्टरांना ब्रँडेड औषधासोबत जेनेरिक औषधं लिहिण्यासाठी बंधनकारक केलं आहे. खतं आणि रसायन मंत्री अनंतकुमार यांनी आज नवी दिल्लीत एका वार्ताहर परिषदेत बोलताना ही माहिती दिली. आरोग्य मंत्रालयानं सर्व सरकारी रुग्णालयांना यासंदर्भात कळवलं असून सरकार जेनेरिक औषधांचा वापर वाढावा यासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी पुढे म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं सरकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्याच्या सरकारच्या विविध अधिसूचनांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर पुढील बुधवारी सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आहे. मुख्य न्यायाधीश जे.एस. खेयर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या 5 सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ वकील श्याम दिवाण यांनी दाखल केलेल्या याचिकेत आधार अत्यंत महत्वपूर्ण असून त्याची सुनावणी त्वरित व्हायला हवी असं नमूद केलं आहे. मुस्लिम समाजातली 3 तलाक पद्धत अत्यंत वाईट आणि अनिष्ट असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मुख्य न्यायाधीश जे.एस. खेयर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या 5 सदस्यीय पीठानं तलाक ए बिद्दत आणि निकाह हलालाच्या संवैधानिक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायालयानं आजही सुनावणी केली. त्यावेळी न्यायालयानं या तलाक पद्धतीवर ताशेरे ओढले. मतदान यंत्र आणि निवडणूक सुधारणा यासंदर्भात निवडणूक आयोगानं नवी दिल्ली इथं बोलावण्यात आलेली सर्वपक्षीय बैठक अजूनही सुरू आहे. सर्व राष्ट्रीय पक्ष आणि 35 प्रादेशिक स्तरावरच्या पक्षांचे नेते यात सहभागी झाले आहेत. गेल्याच महिन्यात 16 राजकीय पक्षांनी आयोगाकडे पुन्हा निवडणुकीत मतदान पत्रिकेची व्यवस्था सुरू करण्याचं सूचित केलं होतं. दिल्ली उच्च न्यायालयानं नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची चौकशी करायला आयकर विभागाला मंजुरी दिली आहे. हे प्रकरण भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलं होतं. आज आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी वैद्यकीय सेवेत परिचारिका देत असलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. या दिनाच्या अनुषंगानं आज नवी दिल्ली इथं आयोजित करण्यात आलेल्या एक दौड वॉक फॉर नर्स या कार्यक्रमानिमित्त त्या बोलत होत्या. परिचारिकेशिवाय वैद्यकीय सेवेची कल्पनाही केली जाऊ शकत नाही अशा शब्दात त्यांनी परिचारिकांचा गौरव केला आहे. हिमस्खलन आणि बर्फ जमा झाल्यामुळे गेल्या 5 महिन्यांपासून बंद पडलेला श्रीनगर लेह हा 434 किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आज पुन्हा सुरू करण्यात आला. संरक्षण आणि कृषी क्षेत्रातल्या वाढत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात आयोजित 5व्या भारतीय विज्ञान संमेलनाचं उद्घाटन आज सकाळी राठोड यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, डॉ. गोविंद स्वरूप आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. या संमेलनाच्या अनुषंगानं आयोजित करण्यात आलेल्या भव्य विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन काल झालं. ब्राह्मोस क्षेपणास्त्रासह इतर क्षेपणास्त्र त्यात ठेवण्यात आली आहेत. हे प्रदर्शन रविवारपर्यंत चालणार आहे. धुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं बंद पडलेलं काम अखेर आता सुरू होणार आहे. या कामासाठी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली असून जमीन संपादनाच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे हे काम गेल्या 2.5 महिन्यांपासून बंद पाडण्यात आलं होतं. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन ठोस आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन आता तात्पुरतं स्थगित केलं आहे. त्यामुळे हे काम आता पुन्हा सुरू होणार आहे. दरम्यान येत्या 31 मे पर्यंत शेतकऱ्यांच्या मागणीवर समाधानकारक तोडगा निघाला नाही तर 1 जूनपासून पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं देण्यात आला आहे. बनावट कागदपत्र तयार करून दुसऱ्यांच्या नावे असलेली शेतजमीन तारण ठेवून ठिबक सिंचनासाठी 6 लाखाचं कर्ज काढून फसवणूक केल्याप्रकरणी धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईच्या पोलीस ठाण्यात बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्ज अधिकाऱ्यांसह 7 जणांविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे. दोंडाईच्या शाखेचे शाखाधिकारी आणि कृषी कर्ज अधिकारी यांनी इतर 5 जणांशी संगनमत करून फिर्यादीच्या मिळकतीवर 6 लाख रुपयांचं ठिबकचं कर्ज मंजूर करून घेतलं आणि फिर्यादी जमीन मालकासह शासनाचीही फसवणूक केली. या तक्रारीवरून दोंडाईच्या पोलिसांनी या 7ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संघ लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे परीक्षेतले गुण ऑनलाईन प्रसिद्ध करण्याचा निर्णय आयोगानं घेतला आहे. उमेदवारांच्या गुणवत्तेला खासगी क्षेत्रातही वाव मिळावा या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं आयोगाच्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
चालू आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या वाढीचा दर 7.5% ओलांडेल असा विश्वास अर्थसचिव अशोक लवासा यांनी व्यक्त केला आहे. न्यूयॉर्कमध्ये सुरू झालेल्या गुंतवणूकदारांच्या जागतिक परिषदेत ते बोलत होते. गेल्या काही वर्षात अर्थव्यवस्थेची प्रगती मंदगतीनं होत असताना भारतानं मात्र उल्लेखनीय प्रगती केली असल्याचं ते म्हणाले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50 वाजून